29 तारीखले शिरसगाव परिसरात तुफान पाऊस आला. त्या पावसातून शिरसगावातून पांढरी रस्त्यानं जात असताना 2 व्यक्ती वाहून गेल्या होत्या. त्यातल्या ज्या आहेत रवींद्र अंबू आवारे 55 काल परवा शोध लागला. पण एक व्यक्ती होती गोपाल वासुदेवराव निर्वाण, याचा जवळपास 65 ते 70 तासानंतर आज त्याचं जे म्हणजे शरीर आहे, मृतदेह आहे, हा पिंपळकुटा परिसरातल्या पूर्णामाय नदी पात्रात सापडला आहे सकून. जे DDRFचे तुम्ही पाहत असाल की कोण्या पद्धतीनं काढायचा प्रयत्न ते सध्या चालू आहे. आणि काही थोडंसं यूट्यूबचा क्रायटेरिया असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं ब्लर करावं लागते. नदी पात्राच्या चिखलात त्याचा मृतदेह सापडून आल्याच्यानं अखेर शोध मोहीम यशस्वी ठरली आहे. हे आज जे गावातले सकून लोक गेले असतील ते शव दिसून आलं आहे. म्हणजे एवढा खतरनाक पाणी झाला. आणि एकदम सर्वसाधारण कुटुंबातले असणारे गोपाल निर्वार हे एकदम मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. शिरसगावले काहीतरी कामानिमित्तानं आले होते म्हणते ते, पण पाण्याचा अंदाज न आल्याच्यानं ते जो शिरसगावच्या पुढे जो रस्ता आहे त्याच्यावर जो नाला आहे तिथून ते वाहून गेले होते. अखेर आज म्हणजे दुसरंही शव जे आहे शोधण्यात यश आलं असून तशा प्रकारची अधिकृत माहिती गावरान 90ले प्राप्त होत आहे. मतलब तसंही कसं आहे, आता पाणी ताकदनं येणार आहे, नदी नालेले पूर येतात, त्याच्यानं धाडस करू नका. म्हणजे इकडून तिकडे जायचं धाडस करू नका. दरवर्षी अशा शेकडो घटना होतात आणि शेकडो घटनेत असे शेकडो जीव जातात. त्याच्यामुळे नदीले किंवा नालेले पूर असतील तर त्याच्यातून त्याला पार करायचं धाडस करून थांबून जा, हे विनंती गावरान 90च्या माध्यमातून करण्यात येत आहे. डबल एकदा ब्रेकिंग न्यूज की जो चारगळ नाल्यात वाहून गेलेली गोपाल वासुदेवराव निर्वार याचा अखेर मृतदेह पूर्णामाईच्या पात्रात सापडला आहे. हां विशाल भाऊ, हां त्या पकडा रिंग आली ओढतो. काळी फेकून दे, फेकू नका, त्याला पकडा, ओढतो आम्ही. हां एक हाताला पावर दिली, पकड रिंग आले. हां सोडा. आणलं का सामान आपलं क्लोज करा. दोन घ्या, दोन